तर करुणा मुंडे यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। करुणा मुंडे सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढणार आहेत आणि आता त्यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी सुद्धा बारामतीमधनं आपला अर्ज दाखल केलेला आहे। एकीकडे स्वतः लक्ष्मण हाके यांनी मात्र आपला अर्ज माघारी घेतलेला होता। एक यशस्वी शिष्टाई करण्यात आलेली होती, मात्र दुसरीकडे बिचुकले असतील किंवा करुणा मुंडे असतील यांनी मात्र बारामतीतनं अर्ज दाखल केलाय। बारामती विधानसभा मतदारसंघाची जी पोटनिवडणूक होते त्याला करुणा मुंडे यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे। तुम्ही अर्ज दाखल केलाय, कुठल्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जात आहे? जे अगोदर मी मुंबईतून फॉर्म भरण्यासाठी आज स्वराज्य शक्ती सेना जे माझा स्वतःचा पक्ष आहे त्याच्या माध्यमातून मी फॉर्म भरणार आहे उमेदवारीच्या, आणि लोकांना लोकशाही वाचवायचा आहे, तो लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे। आज आणि जसे बिनविरोध काढण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे, त्याच्यासाठी जरी लोकशाही वाचवायची असेल तो आपल्याला लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मी नवीन पर्याय देण्यासाठी महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आहे, ज्या ठिकाणी मृत्यू होतो एखाद्या आमदाराचा तिकडे जे आहे ती बिनविरोध निवडणूक होते असं सगळ्या नेत्यांकडून सांगितलं जातं। नाही, अशी काय परंपरा नाही आहे। तुम्ही बघितलेला असेल कोल्हापूरमध्ये पण 4 वर्ष अगोदर झाली होती, ते कोणते आमदारची मृत्यू झाली होती, त्यानंतर निवडणूक लागली होती आणि सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये हे केला होता, पार्टिसिपेट केला होता। तो आता आज इथे कशाला नाही, आता इथे कशाला हे लोकांना बिनविरोध पाहिजे, इथे पण लोकांना पर्याय द्यायला पाहिजे ना। बरं, अर्ज दाखल करताय, कधीपासून प्रचार चालू करणार आहात, काय या मुद्दे असणार आहेत? एकदा आपला फॉर्म वैध झाला त्यानंतर आपण पुढची प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत तुमचे? प्रचाराचे मुद्दे नाली, रस्ता, बिजली, पाणी जे सगळीकडे आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तेच मुद्दे आहे कॉमन। मात्र बारामती विकसित हे सांगितलं जातं, हे प्रश्नच नाहीयेत बारामतीत असं असं नाही वाटलं। काय का बारामती विकसित नाहीये का वाटतं तुम्हाला? मी आता आज अगोदर पहिल्यांदा बारामती पाहिली तुम्ही सगळी? नाही, सगळी नाही पाहिली। काय मग बारामतीच्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते सांगू शकाल? नाही, बारामतीचे लोकांचे प्रश्न जे आहे, अगोदर मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा। काय शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत बारामतीत? आपल्याला ते त्यांच्या जे 7/12 आहे ते कोरा करायचं आहे अगोदर, आणि त्या लोकांना पाणी पाहिजे, बिजली पाहिजे। जसे मोठे मोठे लोकांना आज कर्जमुक्ती केलेली आहे, त्याचे अगोदर शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे। हे सगळ्यांपेक्षा मोठा मुद्दा आहे पूर्ण महाराष्ट्राचा, जे बारामतीतून सिद्ध होऊ शकते। म्हणजे जवळपास काँग्रेसचा एक अर्ज, राष्ट्रवादीचा एक अर्ज आणि जवळपास 20 ते 22 उमेदवारांनी आतापर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल की नेमकं या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार किती आहेत। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।